लोकसत्ता यशस्वी भव मध्ये तुमचं स्वागत। धडे आणि कविता यांच्या अभ्यासाबरोबरच व्याकरणाचं महत्त्व सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे आणि म्हणूनच व्याकरणासाठी 10 गुण परीक्षेला तुम्हाला ठेवलेले आहेत। या 10 गुणांची विभागणी अशी मुलांनो, यामध्ये अलंकार हे 2 गुणांसाठी आहेत, वाक्य प्रकार 2 गुण, शब्दसिद्धी 2 गुण, वाक्य शुद्ध करा किंवा विरामचिन्हांचा वापर करा हा पर्यायी 2 गुणांचा प्रश्न आणि वाक्प्रचार हा 2 गुणांचा प्रश्न आहे। मुलांनो, या प्रत्येक घटकाची आपण अगदी थोडक्यात माहिती घेणार आहोत। त्यातला पहिला घटक आहे अलंकार। अलंकार म्हणजे दागिना। अलंकार घातलं की आपलं मूळ रूप हे अधिक खुलून दिसतं। याचप्रमाणे भाषेच्या अलंकारामुळे सुद्धा भाषेचं सौंदर्य वाढतं। एक छोटंसं उदाहरण सांगतो ना, तुझे चालणे सुंदर आहे असं म्हणण्याऐवजी चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले असं म्हटलं की ते अधिक उठावदार वाटतं। किंवा आयुष्यात सुखापेक्षा दुःखच अधिक आहे असं म्हणण्याऐवजी सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे ही ओळ आपल्याला अधिक आवडते। किंवा एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे असं म्हटल्यामुळे आयुष्याला वस्त्र कल्पल्यामुळे ही संकल्पना अधिक अर्थपूर्ण आणि मोहक होते। एकूणच काय तर भाषेला ज्या ज्या गुणधर्मांमुळे शोभा येते त्याला भाषेचे अलंकार म्हणतात। मुलांनो, शब्दालंकार आणि अर्थालंकार हे 2 अलंकारांचे प्रमुख प्रकार, पण त्यापैकी दृष्टांत, अनन्वय आणि स्वभावोक्ती या 3 अलंकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। परीक्षेला या 3 अलंकारांपैकी 2 अलंकारांची नावं तुम्हाला दिली जातात आणि त्यापैकी एका अलंकाराची माहिती तुम्हाला लिहायची असते। ही कशी लिहायची तर पहिले अलंकार जो तुम्ही लिहिणार आहात त्याचं नाव लिहा, त्याखाली लक्षण, त्याखाली उदाहरण आणि शेवटी स्पष्टीकरण या क्रमाने लिहिणं अपेक्षित असतं। बऱ्याचदा तुम्ही स्पष्टीकरण लिहित नाही कारण त्याला गुण नसतात, पण तरी सुद्धा स्पष्टीकरण लिहिणं हे अपेक्षित आहे। या अलंकारांची लक्षण आणि उदाहरणं तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहेतच, मात्र मुलांनो पाठ्यपुस्तका पलीकडे जा, अवांतर वाचन करा आणि जास्तीची उदाहरणं शोधून काढा आणि त्या उदाहरणांची स्पष्टीकरण तयार करा। ती आपल्या शिक्षकांकडून तपासून घ्या आणि त्याचा वापर परीक्षेला लिहिण्यासाठी करा। तुम्हाला या अलंकारांपैकी प्रत्येकाचं एक उदाहरण मी पाठ्यपुस्तकाबाहेरचं सांगणार आहे। मित्रांनो, परीक्षेला उत्तर लिहित असताना या उदाहरणांचा आणि स्पष्टीकरणांचा उपयोग तुम्हाला करता येईल। यातलं दृष्टांत अलंकार याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो जे पाठ्यपुस्तकाबाहेरचं आहे। चंद्रू तेथ चंद्रिका शंभू तेथ अंबिका संत तेथ विवेका असणे कीजे। अनन्वय अलंकाराचं उदाहरण सांगता येईल की आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी किंवा आई सारखी मायाळू आईच। स्वभावोक्ती अलंकाराचं उदाहरण सांगता येईल जे अतिशय प्रसिद्ध उदाहरण आहे। म्हातारा इतुकान अवघे पावन शे वयमान तुरळक कोठे केस रुपेरी डोईस टक्कल छान काठी वाचून नेटन पाया कंबर होय कमान दंताजीचे ठाणे उठले नन्ना करीते मान। मित्रांनो, या अलंकाराची लक्षणं आणि स्पष्टीकरण कशी लिहायची यासाठी लोकसत्ताचं यशस्वी भव आहेच। आता आपण जाऊया व्याकरणातल्या दुसऱ्या घटकाकडे। दुसरा घटक आहे शब्दसिद्धी। आपण जे शब्द वापरतो हे शब्द कसे सिद्ध होतात म्हणजेच कसे बनतात याला शब्दसिद्धी असं म्हणता येईल। हे शब्दसिद्धीचे प्रमुख 2 प्रकार आहेत, सिद्ध शब्द आणि साधित शब्द। यापैकी सिद्ध शब्दांचा अभ्यास तुम्ही 9वीला केलेलाच आहे। साधित शब्दांचे उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त असे 3 प्रकार तुम्हाला अभ्यासाला आहेत। हे शब्द ओळखता येणे अतिशय सोपं आहे। उपसर्ग हा नेहमी शब्दाच्या आधी येतो तर प्रत्यय हा नेहमी शब्दाच्या नंतर येतो आणि अभ्यस्त शब्द ओळखणं तर अगदी सोपं आहे। जेव्हा शब्दामध्ये अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असते तेव्हा तो अभ्यस्त शब्द असतो। मुलांनो, परीक्षेला तुम्हाला शब्दसिद्धीच्या या 3 प्रकारांमध्ये कोणत्या प्रकारात शब्द येतात ते लिहायचं असतं। एकूण 6 शब्द दिलेले असतात, त्यातल्या 4 शब्दांच्या पुढे तुम्हाला शब्दसिद्धीचा प्रकार लिहायचा असतो।
पण एक लक्षात ठेवा, तिथे चूक अशी होते की तुम्ही परीक्षेला प्रश्नपत्रिकेतला मूळ शब्द लिहित नाही, केवळ 1 2 3 क्रमांक घालता आणि शब्दसिद्धीचा प्रकार लिहिता. असं न करता मूळ शब्द लिहा आणि त्याच्या पुढे त्या शब्दसिद्धीचा कोणता प्रकार आहे तो लिहा. उदाहरणार्थ, अन्याय हा शब्द आहे, तर तो मूळ शब्द आधी लिहा आणि त्याच्या पुढे तुम्ही त्या शब्दसिद्धीचा प्रकार, म्हणजे अन्याय हा उपसर्ग घटित शब्द आहे, तर पुढे उपसर्ग घटित असे लिहा. दुसरी एक चूक तुम्ही अशी करता की तुम्हाला अभ्यस्त शब्द जेव्हा लिहायचा असतो, या अभ्यस्त शब्दाचे प्रमुख 3 प्रकार आहेत: पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. पण परीक्षेला समजा मऊ मऊ हा शब्द आहे, हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे, पण तुम्ही त्यापुढे अंशाभ्यस्त किंवा अनुकरणवाचक दिलं तर तुमचे गुण जाणार आहेत. म्हणून एक करा, तुम्हाला खात्री नसेल तर फक्त अभ्यस्त शब्द असे लिहा, त्याचे पूर्ण गुण मिळतात. पण त्याचा उपप्रकार लिहायचा आणि तो चुकीचा असं जर झालं तर तुमचे गुण जातील. या गोष्टी ध्यानात ठेवा. तुम्ही जेव्हा धडे वाचणार आहात तेव्हा असे शब्द यांचा संग्रह वहीत करा. त्या शब्दांच्या पुढे त्या शब्दांचे प्रकार, शब्दसिद्धीचा कोणता प्रकार आहे तो लिहा आणि आपल्या शिक्षकांकडून ती वही तपासून घ्या. म्हणजे परीक्षेपर्यंत सर्व धड्यांचे जास्तीत जास्त शब्दसिद्धीचे शब्द तुमच्या वहीत तयार असतील. यानंतर आपण येणार आहोत तिसऱ्या घटकाकडे, तो म्हणजे वाक्य प्रकार. या वाक्य प्रकारांना सुद्धा 2 गुण आहेत. मुळात वाक्य म्हणजे काय, तर अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. हे जे वाक्य प्रकार आहेत, या वाक्य प्रकारांमध्ये 3 प्रमुख प्रकार आपल्याला अभ्यासायचे: केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. मित्रांनो, केवल वाक्यामध्ये केवळ एकच उद्देश आणि एकच विधेय असतं, तर संयुक्त वाक्य हे प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने 2 वाक्य ही जोडलेली असतात. आणि, व, अथवा, परंतु, सबब, म्हणून, त्यामुळे ही काही प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि त्यावर अवलंबून असणारी एक किंवा अनेक गौण वाक्य ही गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. जर, तर, जरी, तरी, ज्यामुळे, त्यामुळे, जोपर्यंत, तोपर्यंत, जसे, तसे ही काही गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणं आहेत. परीक्षेला मात्र तुम्हाला वाक्यांचे प्रकार ओळखायला नसतात, तर वाक्य रूपांतरण करायचं असतं. म्हणजे वाक्याच्या अर्थाला कोणतीही बाधा न आणता त्याच्या रचनेत तुम्हाला बदल करायचा असतो. तुम्हाला कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यात बदल करायचा असतो. केवल वाक्य दिलं असेल तर त्याचं मिश्र किंवा संयुक्त वाक्य करावं लागतं, किंवा मिश्र वाक्य दिलं असेल त्याचं केवल किंवा संयुक्त. याप्रमाणे कंसात जी सूचना दिलेली असते त्यानुसार तुम्हाला बदल करायचा असतो. एकूण 3 वाक्य दिलेली असतात, त्यापैकी कोणतीही 2 वाक्य तुम्हाला सोडवायची आहेत. पण तुम्हाला खात्री नसेल तर 3ही वाक्यांची वाक्य रूपांतरण करायला हरकत नाही. यासाठी सुद्धा तुम्ही एक करा, पाठ्यपुस्तकातून अशी काही वाक्य निवडा, त्यांची वाक्य रूपांतरण करा आणि पाठांप्रमाणे तुमच्याकडे त्यांचा एक संग्रह करा, की जेणेकरून परीक्षेपर्यंत तुमचा हा वाक्य प्रकार, हा जो घटक आहे तो अधिक चांगला झालेला असेल. यानंतर व्याकरणामधला महत्वाचा घटक म्हणजे वाक्य शुद्ध करा किंवा त्याला पर्यायी विरामचिन्हांचा वापर करा. यातला आपण सुरुवातीला विरामचिन्हांकडे येऊया. आपण बोलताना काही ठिकाणी थांबतो, विराम घेतो. हा विराम दर्शवण्यासाठी जी चिन्ह वापरली जातात त्यांना आपण विरामचिन्ह म्हणतो. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये मराठीमध्ये कोणती विरामचिन्ह आहेत, त्यांचा अर्थ काय आणि त्याचा वापर कसा करतात याचा अतिशय चांगला तक्ता दिलेला आहे. त्याचा तुम्ही अभ्यास करा. आणि धडे वाचत असताना अशी काही महत्वाची वाक्य तुम्हाला जी वाटतायत ती त्या विरामचिन्हासहित तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. शेवटी तुम्ही जेवढा सराव अधिक चांगला करणार तेवढं विरामचिन्ह तुम्हाला व्यवस्थित त्या वाक्यामध्ये घालता येतील. वाक्याचा अर्थ समजेल. अर्थ समजला तर तुम्ही योग्य विराम घालू शकता, ती विराम चिन्ह त्या ठिकाणी देऊ शकता, अन्यथा ते जमणार नाही. आणि म्हणूनच याचा सराव तुम्ही अधिक केला पाहिजे. याला जो पर्यायी प्रश्न असतो, वाक्य शुद्ध करा, म्हणजेच शुद्ध लेखनाचे नियम तुम्हाला नीट माहित असले पाहिजे. ह्रस्व दीर्घ, इकार उकार, अनुस्वार, जोडाक्षर,
हे सगळे नियम जे आहेत याबाबतचे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकात प्रत्येक धड्याच्या खाली हे शब्द असेच लिहा या शीर्षका अंतर्गत काही शब्द दिलेले आहेत. हे सगळे शब्द आपल्या वहीत नीट लिहून ठेवा. याशिवाय पाठ्यपुस्तकाच्या अगदी शेवटच्या पानावर एक जंत्रीच शुद्ध शब्दांची दिलेली आहे, जी तुम्हाला दैनंदिन जीवनात सतत वापरावी लागते असेच ते शब्द आहेत. या शब्दांच्या लिखाणाचा सराव करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील धडा अभ्यासत असताना तुम्हाला जे लेखनात सतत वापरण्यासाठी जे शब्द येतात त्यांचा सुद्धा एक संग्रह करा. शेवटी तुम्ही किती याच्यामध्ये अधिक सखोल विचार करता आहात त्यावर तुम्हाला गुण मिळणार आहे. पण एक गोष्ट फक्त सांगतो, या 2 गुणांचा तुम्हाला सर्वाधिक फायदा म्हणजे हे 2 गुण तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने मिळवू शकता. म्हणून एक गोष्ट करा की या सगळ्यांची जंत्री नुसती लिहून काढू नका, तर त्यांचं वाचन करा, सराव करा. बऱ्याचदा परीक्षेला काय करता की एका वाक्यात साधारण 2च चुका ठेवलेल्या असतात. त्या 2 चुका तुम्हाला दुरुस्त करायच्या असतात. तर तुम्ही चुकीचा शब्द जो आहे तो दुरुस्त करण्याऐवजी बरोबर शब्द चूक करून ठेवता आणि त्यामुळे गुण जातात. त्यामुळे कोणते 2 शब्द चुकीचे आहेत हे अचूक ओळखण्यासाठी सराव आवश्यक आहे. एकूणच काय तर विराम चिन्हांचा वापर आणि वाक्य शुद्ध करा या दोन्हीसाठी तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे. मुलांनो, व्याकरणामधला शेवटचा घटक म्हणजे वाक्प्रचार. हे वाक्प्रचार सर्व धडे आणि कविता यावर आधारित आहे. 2 गुणांचा हा प्रश्न असतो. यामध्ये वाक्याचा अर्थ, वाक्प्रचाराचा अर्थ लिहिण्यासाठी तुम्हाला अर्धा गुण आणि वाक्यात उपयोग करण्यासाठी अर्धा गुण असतो. वाक्यात उपयोग करताना घाई गडबडीत आपली एक चूक होते की आपण त्या वाक्प्रचाराचा अर्थ लिहून ठेवतो वाक्यात उपयोग करताना. उदाहरणादाखल पाठ थोपटणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ आहे शाबासकी देणे. याचा वाक्यात उपयोग करत असताना वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्यामुळे आईने माझी पाठ थोपटली असा सरळ वाक्यात उपयोग करता येतो. पण घाईघाईत आपण हेच वाक्य असं लिहितो, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने आईने मला शाबासकी दिली. आता शाबासकी दिली हा अर्थ आहे, तो लिहिल्यामुळे तुमचे गुण जातात. तर हे काही बारकावे असतात, ते लक्षात ठेवा. आणि हो, प्रत्येक धड्याखाली वाक्प्रचार दिलेले आहेत, त्यावर संतुष्ट राहू नका. धड्यात जास्तीत जास्त वाक्प्रचार कोणते आहेत ते शोधून काढा, त्यांचे अर्थ लिहा आणि एकेका वाक्प्रचारांचे 4 ते 5 वाक्यात उपयोग लिहा. याचं कारण असं केल्यामुळे तुमचा सराव तर होणारच आहे, पण तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे. एकूणच काय, व्याकरणाच्या भागातील हे 10 गुण तुम्हाला चांगल्या प्रकारे जर मिळवायचे असतील, अगदी 10 पैकी 10 गुण मिळवायचे असतील, तर या काही छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्यांचा विचार करा आणि तयारीला लागा. पण त्याहूनही अधिक तुमच्या जर काही शंका असतील तर लोकसत्ता यशस्वी भवला ईमेल करा. तुमच्या सर्व शंकांचं निरसन केलं.